गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। काल महाद्वार परिसरातील महिलांच्या सुलभ स्वच्छालयात एका अज्ञात इसमानं महिलेचे चोरून शूटिंग करत असताना नागरिकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली होती। त्यानंतर संबंधितावर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला। मात्र ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरी शेजारील महिलांच्या सुलभ स्वच्छालयात असाच संतापजनक प्रकार घडल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी दिली आहे। एका महिलेच्या स्वच्छालयामध्ये संशयास्पद हालचाल जाणवली, त्यावेळी तिनं वरती एका मुलाचे डोके पाहताच आरडाओरड सुरू केली। महिलेनं त्या संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो इसम घटनास्थळावरून पसार झाला। या घटनेनंतर संबंधित महिलेनं तीव्र संताप व्यक्त करत मंदिर परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला। कालच्या घटनेतील पुणे येथील पीडित महिलेनं माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितल्याचं समोर आलं। दरम्यान माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी घटनास्थळी पाहणी करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। मंदिर परिसरातील महिलांच्या सर्व सुलभ स्वच्छालयांची सुरक्षितता तातडीनं वाढवावी, बंदिस्त आणि सुरक्षित स्वच्छालय उभारावीत, अन्यथा पालिका प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। मेंबर काल घटना घडली होती नुकतीच ताजी असताना आज लगेच नामदेव पायरी देखील सुलभ स्वच्छतेची अशी घटना घडली। काल महाद्वार घाट येथे नगरपालिकेच्या शौचालयामध्ये महिलांच्या शौचालयामध्ये चित्रीकरण करण्याची घटना घडली असताना त्या संदर्भात त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला असून आज नामदेव पायरी येथील पंढरपूर नगरपालिकेच्या सुलभ शौचालयाच्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी शौचालयासाठी गेलेल्या असताना त्यांना असंच चित्रीकरण करतानाचा व्यक्ती आढळून आला। या संदर्भात इथे गोंधळ निर्माण झालेला आहे। तरी नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासनाला एक मी विनंती करतो की अशा घटना घडल्या नाही पाहिजे। महिलांचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर आलेला आहे। जर लवकरात लवकर ह्या अशा घटना जर बंद नाही झाल्या तर आम्हाला सामान्य नागरिकांना बरोबर घेऊन नगरपालिका प्रशासन असेल, मंदिर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल। वारंवार अशा घटना घडत आहेत, मग याबद्दल तुमचं ठोस नियोजन काय? 2 दिवसापूर्वीच अधिक महिन्याला सुरुवात झालेली असताना हजारो भाविक पंढरपूरच्या दर्शनासाठी येत आहेत, परंतु इथं महिलांच्या सुरक्षेचा कुठलाच प्रश्न नाही। या शौचालयामध्ये अशा घटना घडत आहेत, भाविक भक्त येत आहेत, स्थानिक नागरिक असतील। जर लवकरात लवकर या संदर्भात पंढरपूरचे पोलीस अधीक्षक असतील, उपाधीक्षक असतील किंवा नगरपालिकेचे CO असतील यांनी हे असे जर प्रकार जर बंद नाही केले तर आम्हाला सामान्य नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन छेडावे लागेल। इथं जे कोणी पण असेल त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे।